हाय ऑल. या भागामध्ये आपण टी-डी-एस आणि इन्कम टॅक्स रिलेटेड एंट्रीज कशा होतात त्या बघणार आहोत. ह्याचा फायनान्शियल स्टेटमेंटवर, बॅलन्स शीटवर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर, कॅश फ्लो स्टेटमेंटवर कसा इफेक्ट होतो ते आपण बघणार आहोत. फर्स्ट एंट्री आहे टी-डी-एस डिडक्टेड बाय क्लायंट 10% ऑन फीज ₹50,000. म्हणजे आपल्याला कोणाकडनं तरी फी येणार होती, तर त्या समोरच्या व्यक्तीने आपला टी-डी-एस हा कट केला. आता समोरच्या व्यक्तीने आपला टी-डी-एस कट केला आणि नेट अमाउंट आपल्याला पेड केली म्हटल्यावरती जर्नल एंट्री बघा. कॅश आपल्याकडे आली आहे, तर आपण कॅशला रिअल अकाउंटचा रूल प्रमाणे डेबिट व्हॉट कम्स इन, सो कॅश बँकला आपण डेबिट देणार. सेकंड इफेक्ट, ई-डी-एस हा आपला त्याने कट केलाय. जरी त्याने आपल्याला कट केला असला, तरी तो आपल्याला इन फ्युचर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर रिफंड आपल्याला गव्हर्नमेंटकडनं मिळू शकतो किंवा आपली जी काही इन्कम टॅक्सची लायबिलिटी आहे, त्यातनं आपण सेट ऑफ हा टी-डी-एसचा घेऊ शकतो. म्हणून हा सुद्धा आपला एक मॉनिटरी बेनिफिट आहे. इन फ्युचर रिअलायझेबल कॅश आहे ही, म्हणजे ती आपली ॲसेट आहे. मग ॲसेट आहे मग आपल्या ॲसेटला असतो डेबिट बॅलन्स म्हणून टी-डी-एस रिसिव्हेबल हा आपल्याला गव्हर्नमेंटकडनं पण कधी ना कधी मिळणार आहे. मग पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट द रिसिव्हर म्हणून टी-डी-एस रिसिव्हेबलला आपण डेबिट देणार. थर्ड इफेक्ट हा आपल्याला कशामुळे आपल्याला कॅश मिळाली तर आपण प्रोफेशनल फीस चार्ज केली होती. प्रोफेशनल फीस आपण चार्ज केली होती. हे काय झालं आपलं इन्कम झालं. इन्कम म्हणजे नॉमिनल अकाउंट आहे. रूल काय सांगतो क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. सो प्रोफेशनल फीज आपला इन्कम आहे म्हणून आपण प्रोफेशनल फीजला क्रेडिट देऊ. इफेक्ट समजून घ्या. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट साइडला तुमचं इन्कम असतं. इन्कम म्हणून प्रोफेशनल फीज तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिसते. म्हणजे तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट साइडचा इन्कम साइडचा पार्ट हा इन्क्रीज होईल. म्हणजे ओव्हरऑल नेट प्रॉफिट हा तुमचा इन्क्रीज होईल. जर लॉस असेल तर ओव्हरऑल लॉस हा तुमचा डिक्रीज होईल. सेकंड इफेक्ट लक्षात घ्या. बॅलन्स शीटला अंडर assets, under that current assets, under that cash and bank balances, under that bank balance हा तुमचा इन्क्रीज होईल. थर्ड इफेक्ट सेट साइड, अंडर दॅट करंट assets, under that ड्युटीज अँड टॅक्सेस, अंडर दॅट टी-डी-एस रिसिव्हेबल नावाचं तुम्ही लेजर क्रिएट कराल आणि तिथे लिहाल 5,000. नेक्स्ट एंट्री बघू. टी-डी-एस डिडक्टेड ऑन कॉन्ट्रॅक्टर पेमेंट ₹60,000 @1%. आता ह्या केसमध्ये काय करताय, तुम्ही कोणाला तरी पेमेंट करताना टी-डी-एस कट करताय. आता तुम्ही पेमेंट करताना करताय म्हणजे तुम्ही काहीतरी एक्सपेन्सेस केलाय, तुम्ही काहीतरी खर्च केलेला आहे म्हणून तुम्ही तो डिडक्ट करताय. एंट्री बघा. एंट्री कशी होईल तुमची? तर खर्च केलाय, खर्च आहे, तुमचा एक्सपेन्सेस आहे, तुमचं नॉमिनल अकाउंट टाइप, नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, मग कॉन्ट्रॅक्ट एक्सपेन्सेस हे तुमचे डेबिट होतील. सेकंड इफेक्ट, तुम्हाला काय करायचं आहे तर टी-डी-एस हा तुम्हाला त्याच्यावरती डिडक्ट करून गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. मग काय करणार तुम्ही? टी-डी-एस हा तुम्हाला पेएबल आहे. कोणाला पेएबल आहे? तर गव्हर्नमेंटला पेएबल आहे. मग गव्हर्नमेंट ही सुद्धा एक पर्सन आहे. पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो? क्रेडिट द गिव्हर. सो टी-डी-एस पेएबलला तुम्ही क्रेडिट करणार. थर्ड इफेक्ट, तुम्ही काय करताय आता? कॅश किंवा बँक ही पेड करताय. मग कॅश बँक काय आहे? तुमचं रिअल अकाउंट टाइप आहे. रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो? क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो तुम्ही बँकेला क्रेडिट करणार. इफेक्ट लक्षात घ्या आता त्याचे. बॅलन्स शीटला असेट साइडला अंडर दॅट करंट असेट्स, अंडर दॅट कॅश अँड बँक बॅलन्सेस विल डिक्रीज. कारण तुमचा बँक बॅलन्स बँक मधनं तुम्ही पैसे आउटफ्लो झालाय, पैसे दिले, पेड केलेत म्हणून बँक बॅलन्स हा तुमचा कमी होईल. सो तुमच्या ओव्हरऑल ॲसेट्स या कमी होतील. सेकंड इफेक्ट लक्षात घ्या. टी-डी-एस पेएबल बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला अंडर दॅट करंट लायबिलिटीज, अंडर दॅट ड्युटीज अँड टॅक्सेस आणि अंडर दॅट टी-डी-एस पेएबल इन फ्युचर तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायचं आहे, ऑन ड्यू डेट तुम्हाला द्यायचं आहे गव्हर्नमेंटला. सो तुमच्या लायबिलिटीज, ड्युटीज अँड टॅक्सेस या थोड्या अमाऊंटनी इन्क्रीज होतील. ₹600 तुमच्या या इन्क्रीज होतील. थर्ड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कॉन्ट्रॅक्ट एक्सपेन्सेस तुम्ही डेबिट करणार ग्रॉस अमाउंटनी, टोटल अमाउंटनी तुम्ही
हे शो करणार. कारण का खर्च हा तुमचा पूर्ण झालेला आहे. थोडी रक्कम तुम्ही त्यातली गव्हर्नमेंटला दिली, थोडी रक्कम तुम्ही ही त्या समोरच्या कॉन्ट्रॅक्टरला, सप्लायरला दिली आहे. पण खर्च हा तुमचा पूर्ण तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बुक करणार. थर्ड एंट्री बघूया. डिपॉझिटेड टीडीएस टू गव्हर्नमेंट ₹600. आता हा वरच्या एंट्रीमध्ये जो ₹600 टीडीएस तुम्ही समोरच्या पार्टीचा डिडक्ट केला होता, तो आता तुम्ही गव्हर्नमेंटला ऍक्च्युअली ऑन ड्यू डेट पेड केलेला आहे. 7th ऑफ द नेक्स्ट मंथ तुम्ही हा ड्यू डेटला तुम्ही पे केलेला आहे. जर्नल एंट्री समजून घ्या काय होते. तुम्ही जे मगाशी मागच्या एंट्रीमध्ये क्रेडिट जे दिलं होतं ना टीडीएस पेएबलला, आता तुम्ही त्याला डेबिट देणार. कारण तुम्ही ती लायबिलिटी ही सेट ऑफ लायबिलिटी ही पेड केलेली आहे. सो टीडीएस पेएबलला तुमचं डेबिट येईल आणि ती तुम्ही पेड कशी केली आहे? कॅश बँक थ्रू केलेली आहे. कॅश बँक रिअल अकाउंट रूल डेबिट व्हॉट गोज आउट म्हणून कॅश बँकला क्रेडिट देणार. इफेक्ट्स लक्षात घ्या. बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला जी टीडीएस पेएबल होतं तुमचं क्रेडिट बॅलन्स हा तिथून मायनस होईल, कमी होईल. म्हणजे ओव्हरऑल लायबिलिटीज या तुमच्या कमी होतील. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटला ऍसेट साइडला अंडर दॅट करंट असेट्स, कॅश अँड बँक बॅलन्सेस हे तेवढ्याने कमी होतील, रिड्यूस होतील. म्हणजे थोड्या लायबिलिटीज कमी होतील आणि थोड्या ऍसेट्स कमी होतील. कुठेही या केसमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इफेक्ट येणार नाही. थर्ड ट्रान्झॅक्शन, ऍडव्हान्स टॅक्स पेड ₹10,000. आता ऍडव्हान्स टॅक्स हा तुम्ही पे केलेला आहे. आता पे केलाय म्हटल्यावरती हा जो ऍडव्हान्स टॅक्स आहे ना, ही तुमची इन फ्युचर कुठली तरी तुम्हाला पेमेंट होतं गव्हर्नमेंटला, पण तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पे करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला याचे मॉनिटरी बेनिफिट्स हे रिअलाइज होणार आहेत. ही तुमची ऍसेट झालेली आहे. म्हणून ही तुमच्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला अंडर दॅट करंट असेट्स, अंडर दॅट ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये ऍडव्हान्स टॅक्स पेड ही तुम्हाला दिसणार. डेबिट वाढणार. सेकंड इफेक्ट, कॅश ही तुमच्या कॅश किंवा बँक ही तुमच्या अकाउंट मधनं गेलेली आहे, आउटफ्लो झालेला आहे. म्हणून बँक अकाउंटला रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे तुम्ही क्रेडिट देणार. ह्यामध्ये लक्षात घ्या, इफेक्ट मध्ये बॅलन्स शीटला ऍसेट साइडला अंडर दॅट करंट असेट्स, ड्युटीज अँड टॅक्सेसचा बॅलन्स हा तुमचा वाढणार आहे. गव्हर्नमेंटला इन फ्युचरचे पेमेंट करायचं होतं तुम्ही आत्ताच पेड करून ठेवलेला आहे, तो वाढणार आहे. आणि बँक बॅलन्स हा तेवढ्याने कमी होणार आहे. म्हणजे ऍसेट ही थोडी वाढणार आहे आणि थोडी तेवढ्याच अमाऊंटने कमी पण होणार आहे. या केसमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कुठलाही इफेक्ट येणार नाही. नेक्स्ट एंट्री बघूयात. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन ₹15,000 मेड ऍट द मंथ एंड. आता मंथ एंडला तुम्हाला जो प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट झालेला आहे त्याच्या ऑन दॅट बेसिस तुम्ही इन्कम टॅक्सची एक प्रोव्हिजन जर्नल एंट्री पास केलेली आहे. ऍक्च्युली तुम्ही टॅक्स पेड केलेला नाही, फक्त एस्टिमेटेड अमाऊंट तुम्ही प्रोव्हिजन म्हणून तुम्ही बुक केलेली आहे मंथ एंडला. तर याची जर्नल एंट्री लक्षात घ्या. इन्कम टॅक्स हा तुमचा खर्च आहे बिझनेसचा. सो खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे म्हणल्यावरती हे झालं नॉमिनल. नॉमिनल रूलचा सांगतो की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो तुम्ही इन्कम टॅक्स एक्सपेन्सेसला डेबिट देणार आहात. क्रेडिट बघा, क्रेडिट तुम्ही काय करणार, ही प्रोव्हिजन बनवताय. प्रोव्हिजन म्हणजे काय आहे, इन फ्युचर तुमची लायबिलिटी आहे. लायबिलिटी आहे म्हणजे त्याला क्रेडिट बॅलन्स आहे. आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन म्हणजे हे कोणाला देणार आहात, तुम्ही गव्हर्नमेंटला देणार आहात. गव्हर्नमेंट ही सुद्धा पर्सन आहे. क्रेडिट डगीवर पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे तुम्ही लायबिलिटी साइडला अंडर दॅट करंट लायबिलिटीज, अंडर दॅट ड्युटीज अँड टॅक्सेस, अंडर दॅट प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स और प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ही क्रिएट करणार. इफेक्ट लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला एक्सपेन्सेस डेबिट झाला, प्रॉफिट एक्सपेन्सेस तुमचे इन्क्रीज झाले. सो प्रॉफिट तुमचा थोड्या प्रमाणात डिक्रीज होणार आहे किंवा लॉस असेल तर थोडा इन्क्रीज होणार. सेकंड इफेक्ट हा तुमच्या लायबिलिटी साइडला अंडर दॅट प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ड्युटीज अँड टॅक्सेस ही तुमची इन्क्रीज होणार आहे. म्हणजे तुमचं एक्सपेन्सेस इन्क्रीज होणार आहे आणि लायबिलिटी सुद्धा इन्क्रीज होणार आहे. अशा सिंपल एंट्री आपण नेक्स्ट पार्ट मध्ये घेऊन येणार आहे विथ इफेक्ट तुमच्या फायनान्शियल्स वरती.
हा पार्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. कमेंटमध्ये मला तुम्हाला जो एखादा अकाउंटिंगची कुठली कन्सेप्ट हवी असेल तर ती राईट करा. मी मेन्शन करा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवेल. थँक यू.